काय का ते असं म्हणाले, जर आम्ही कोणी मेसेज केला असेल तर गुन्हा दाखल करावा. मेसेज आहे ना माझ्याकडे. ते म्हणाले मी मी केला असेल तर गुन्हा दाखल करा. आताच रोजी फाट्यावर चाललोय, गुन्हा दाखल करतो. माझ्याकडे मेसेज आहे. कंप्लेंट करा ना. हा कंप्लेंट. अहो नागांतरच करतात ते, असंच केलं तसंच केलं. जर्मनला पोराला हे मेसेज पाठवून तरच देतात बाहेरच्या देशामध्ये. तुमच्या पण जीवाला धोका आहे का? माझ्या जीवाला धोका आहे पोरांचा. आज एवढं पोरं घेऊन हे करून आणि माझ्या कोण त्रास देतो? अतुल शेठ, सरपंच अतुल शेठ भांबेरे, माझ्या जीवाला काही जर बरं वाईट झालं इथं काही मोगलं आहे का? सर्वस्वी जबाबदार अतुल शेठ भांबेरे आहे राहतील. मीडिया समोर सांगतो. त्यांनी काही केलं तर ना. हा माझ्या जर जीवाला काही जर झालं तर याला दुसरं कोणी नाही. मुले इथलीच आहेत का? हा इथली गावातली बाव कितली त्यांच्या नाही माग क्षेत्र आहे. नाही हा क्षेत्र तुमचं क्षेत्र आहे. हा क्षेत्रधारी आहे. मग यांचं काय म्हणणं खरं आहे का मग? ते नाही माहिती, पण मला वैयक्तिक सरपंचाचा काही त्रास झालेला नाही. अच्छा ठीक आहे. हा. बरं तुमचं काय म्हणणं? काय नाही. मयूर बांबेरे ते इथले नाही, या गावचा आहे तो. गावातले. बरं, ठीक आहे. इथं वाद नका करू बरं. मित्रांनो वाद नका करू. चला काका, अरे वास्तू शांती झाली, बोला ना मला. झाली वास्तू मध्ये सांगितलं का मला? पहिली एवढी आला असतो. अच्छा व्हॉट्सअप पाहायचं का? व्हॉट्सअप त्याच्यानंतर तुम्हाला अरे फोन करावा ना. अहो, फोन- हो. बंद करता येतो. ते वाकडे तिकडे दाखवला ना, तर तिकडे असू द्या. जर ज्याला रस्ता बंद करायचा ते लाकडं काट्या टाकूनही रस्ता बंद करू शकतात. हे सारखी लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळं काट्या टाकून लाकडं टाकून बंद करतात रस्ता लोक. तर आणि तुम्ही याला खोटं समजित आम्हाला देत नाही ना, आमकं नाही. काय कोणाला याच्यावर शंका असला अजून विचारा. मला काय विचारायचं एकटेच का भांडतंय पण बाकी एकटं भांडत नाही. माझ्याविषयी अजून कोणाला काही शंका असेल ना विचारा. इथं मी उभाच आहे सगळ्यांसमोर. गेलो तरी हटत नाही. बाकीच्या म्हणतात आमची काही तक्रार नाही. बाकीच्या क्षेत्रात माझी तक्रार आहे. मला त्रास आहे. माझ्या क्षेत्रात पाणी सोडणे हक्क वाट लागली माझी. आपण तहसीलदारांना भेटू. जीव तळतळतोय माझा, जीव तळतळतोय. आपण तहसीलदारांना भेटू. तुमचं म्हणणं झालं का? हा मग आता याच्या पलीकडे काय बोलू? आता बोलायला का आता काय याच्या पलीकडे? आता झालं असेल तर बस, आता तुम्ही जावा. झालंय का? हो झालं झालं. सावकाश जावा, सावकाश. तुम्ही बोलवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुम्ही आले. त्यांचं म्हणणं असं आहे की अतुल भांबेरे पासून माझ्या जीवाला धोका आहे. का बरं? त्यांचा आरोप आहे तो. उद्या काही कमी जास्त झालं तर मी अतुल भांबेरेंना जबाबदार धरेल असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला याच्यावर काही सांगायचं का? 100% सांगायचंय ना. अतुल भांबेरेचा जर तसा इतिहास असेल, माहित नाही. अतुल भांबेरेपासून जीवाला धोका आहे, तर त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. ही जमीन ज्या डेअरींची होती त्यांच्या अंगावर यांनी टेम्पो घातला. नारायणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न करणे हा गुन्हा या व्यक्तीवर दाखल आहे. आरोप आहे फक्त, गुन्हा दाखल आहे. सिद्ध नाही ना अजून. ठीक आहे, दाखल आहे ना, घातलाच ना टेम्पो. आणि पहिली गोष्ट म्हणजे कोणाला दमही दिला नाही आणि मी अजूनपर्यंत त्यांच्याशी संपर्कही केला नाही. मोबाईलवर माझ्या पोराचे मेसेज आहे. माझ्या पोराचे मेसेज तिथं मी दाखवतो मीडियाला. तिथं जर्मनला सरपंच याचीच पोरं तिकडे मी हे करतात म्हणल्यानंतर या सरपंचाला सांगणं काम आहे सरपंचाचं. बाबा आता ठीक आहे ना. सरपंच म्हणतो दम देत नाही. हा कुठला न्याय हा? अहो, तुम्ही मागाशी म्हणाले मी कुठलाही मेसेज केला नाही. नाही त्याची चौकशी व्हावी, दोषी असेल तर कारवाई व्हावी. तुम्ही जर त्यांना दम दिला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी. तिथं मेसेज पाठवतात. जर त्यांच्या मुलाला जर कोणी तकलीफ दिली असेल तर त्यांनी मला सांगायचं, मी स्वतः त्यांच्यावर कारवाई करायची मागणी सांगणं करेन. काम आहे का नाही सरपंचाचं? बाहेरच्या देशात पोरं दम देतात आणि मी तर इथं काय किरकोळ मेलेलाच आहे. बाबा दम कोणी दिला? यांच्या पोराने अतुल शेठ भांबेरेच्या पोरांनी नाव आहे. जर्मनला पोराला फोन लावा तुमच्या. पोराला फोन लावा. मी लावू फोन त्याला. टायमिंग बदलले. मी लावू त्याला फोन. कोणी दिला त्याला? फोन लावा. थांबा, एक मिनिट. मग तू शेट त्याला फोन लावा तुम्ही. घरी जायचं कुठं जायचं मी ठरवत. आहे का बस. तुम्ही फोन लावा त्याला. काय करायचं मी ठरविलं. तुम्ही त्याला फोन लावा आणि लगेच लाऊडस्पीकर लावा. काय करायचं ते मी हा ठरविलं. कळेल काय? लगेच करा. सांगतो घरी कसं जायचंय ना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो घरी.
ओ धमकी हे देतात का आम्ही देतात बघा समोर समोर बोलतात जाऊ दे धमकी ते देतात आम्हाला तुम्ही ना ऐका मुलाला फोन लावून द्या ना फोन लावून कोण आता त्याला लागू शकत नाही, तो कामावर गेलेला आहे. त्याला फोन लावा ऐका ना त्याला फोन लावा आणि पत्रकाराला ऐकू द्या आणि किंवा त्याच्याकडे अहो, असं परंतु आता तिकडे टायमिंग मध्ये दुसऱ्या देशात मी बदललं, काय तो म्हणतो कामावर उद्या गेला. लावा परवा लावा ते लावू शकतो ना, ते लावू शकतो. फोन लावा आणि कोणता फोन आलाय कुणी दम दिले नंबर मागून घ्या त्याच्याकडून हा नंबर आहे, मागून घेतो, सगळं ओके करतो. काय नाही यांचं, आता यांच्या समोर पोरं काय बोलतात बघा ना, बघितलं नाही का मीडिया समोर बोलतात ते पोरं. हा? शेतकरी त्यांचेच पोरं आहे, शेतकरी काय आहे? पोर काय बोलले बघ तो जाऊन देत नाही, आता येतं मीडियाने बघितलंय ना. ते कुठं काय म्हणले अहो पोरं कोणचे इथं इथले शेतकरी का? तू एक आहे, तू एक झाला बाकीचे शेतकरी का इथले? मळ्यातलीच आहे, मळ्यातलीच आहे आता. आता सगळं आता तो येतं सांगितलं आता काय आता तुम्ही आम्हाला झालं का? मला काही कोणाची गरज नाही, माझ्याकडे पैसा नाहीये. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.